श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत तुळ राशी. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. धक्का देणारी सुरुवात. आणि तुळ राशी, तुम्ही तयार आहात का? कारण जे येणार आहे ते ऐकून अनेक जण हा व्हिडिओ अर्ध्यातच बंद करतील. गेल्या अनेक वर्षात जे कधीच विचारातही आणले नव्हते ते आता घडणार आहे. हा शेवट आहे, पण लक्षात ठेवा, हा सामान्य शेवट नाही. हा आहे महाविनाशाचा शेवट आणि नवीन भाग्याच्या सुरुवातीचा संकेत. तर देवी आता थांबणार नाही. अशुभ घटनांचे काही संकेत आहेत. तुळ राशीवर सध्या असे ग्रहयोग बनत आहेत जे अचानक उलथापालथ घडवत आहेत. हे संकेत दुर्लक्षित करू नका. जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात, अचानक नोकरी व्यवसायात अडथळे येणे, जे हातात आहे ते निसटतंय अशी भावना होते. तर घरात वाद, गैरसमज, दुरावा, मनात भीती, अस्वस्थता, झोप न लागणे. तुळ राशी, हे सर्व घडत असेल तर समजा महाविनाशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण लक्षात ठेवा, महाविनाश म्हणजे संपूर्ण नाश नाही, तर जुन्या आयुष्याचा अंत. तुळ राशीचा शेवट म्हणजे काय, त्याचं गूढ काय आहे, तर ते मी तुम्हाला सांगत आहे. लोक म्हणतात तुळ राशीचा शेवट होणार आहे, पण सत्य वेगळंच आहे. तुमचा शेवट नाही, तुमचं भाग्य संपत नाही. संपते ते चुकीचे नातेसंबंध, खोट्या अपेक्षा, इतरांसाठी स्वतःला झिजवणं, तुमचं खरं सामर्थ्य दडपणं. तुळ राशीचा शेवट म्हणजे तुळ राशीचा नवीन जन्म आहे. तर देवीचा प्रवेश आणि भाग्य बदलणारा क्षण. ज्या क्षणी तुम्ही पूर्णपणे कोसळाल त्याच क्षणी देवीचं आगमन होईल. देवी कोणतीही असो, दुर्गा, लक्ष्मी, महालक्ष्मी, तुमची कुलदेवता, कोणतीही देवी असू शकते. देवी थांबत नाही आणि जिच्यावर ती कृपा करते त्याला कोणीही रोखू शकत नाही. तुळ राशीच्या जीवनात अचानक मदत करणारी व्यक्ती येईल. अडकलेला पैसा परत मिळेल. मान प्रतिष्ठा वाढेल. जे हसत होते तेच पाहत राहतील, कारण आनंदाची बातमी ही येणार आहे. तुळ राशी, अशी एक बातमी येणार आहे. एक फोन कॉल किंवा एक मेसेज किंवा एका कागद, एक शुभवार्ता. ही खुशखबरी ऐकून काही जण अक्षरशः वेडे होतील. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हात जोडले जातील आणि मनातून एकच वाक्य निघल, देवी धन्यवाद. सगळं जग पाहत राहील. जे असं घडणार आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, ज्यांनी पाडण्याचा तुम्हाला प्रयत्न केला, तेच लोक आता म्हणतील, हे असं कसं झालं. तुळ राशी उंच भरारी घेईल, शांतपणे शक्तिशाली बनेल. कमी बोलून जास्त दाखवाल. तुमचे प्रयत्न अतिशय उत्तम आहेत. आता तुम्ही सिद्ध करणार नाही, आता तुम्ही फक्त जगणार आहात. तर हा शेवट नाही तुळ राशीसाठी. ही तर अशी सुरुवात आहे जी पाहण्यासाठी सगळं जग थांबून पाहिल आणि राहील. पासून सर्व काही बदलणार आहे. जे थांबलं होतं ते सुरू होईल. जे अशक्य वाटत होतं तेही शक्य होईल. तुळ राशी, गेल्या अनेक दिवसांपासून तुमचं नशीब जणू एखाद्या अदृश्य साखळीत अडकलं होतं. प्रयत्न करूनही यश मिळत नव्हतं. मनात अस्वस्थता होती. आपल्याच बाबतीत असं का, हा प्रश्न पडत होता. पण आता ती वेळ संपत आलेली आहे. हा मोठा चमत्कार आणि हा टर्निंग पॉइंट, मोठा चमत्कार लिहिला गेलेला आहे तुळ राशीच्या नशिबात. हा चमत्कार कोणी घडवून आणलेला नाही, कोणी नियोजन केलेला नाही. हा चमत्कार आहे दैवी शक्तीचा, दैवी इच्छेचा. शनिदेव तुमच्यावर एवढे प्रसन्न होत आहेत. जेव्हा कोणावर प्रसन्न होतात तेव्हा हळूहळू नाही, थेट आयुष्य बदलून टाकतात. तुळ राशीसाठी सर्व अडथळे दूर होतील. अन्यायाचा बदला न्यायाने मिळेल. थांबलेली कामं अचानक पुढे जातील. शनिदेवाचा आशीर्वाद कोणीही रोखू शकणार नाही. शुभ योगांची पर्वणी तयार होत आहे. तुळ राशीसाठी हा काळ आहे शुभ योगांची पर्वणी. नवा मार्ग खुलेल, नवी ओळख होईल, नवी संधी आणि दारं ठोठावतील. आणि यावेळी नशिबाला नाही म्हणण्याची हिंमत कुणाचीच नसेल. एक इशारा भावनिक तुमच्यासाठी. या क्षणापासून एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला कमी लेखू नका, नशिबाला दोष देऊ नका. हे नाही होणार असं म्हणू नका, कारण देव जेव्हा देतो तेव्हा मोजून देत नाही. तेव्हा लक्षात ठेवा, तुळ राशी, हा तो क्षण आहे जिथे तुम्ही म्हणाल, आता मला नाही म्हणायला शिकायचं आहे. कोणत्या ठिकाणी? बघा, भीतीला, अपमानाला, जुन्या दुःखांना. आणि होकार कुठे द्यायचा आहे? स्वतःच्या शक्तीला, नशिबाच्या बदललेल्या रूपाला, दैवी कृपेला. इथे होकार द्यायचा आहे.
उद्यापासून सर्व बदलेल. हा केवळ अंदाज नाही, हा संकेत आहे. तूळ राशी तयार राहा, कारण हा चमत्कार इथेच थांबत नाही. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहणार नाही. बघा, तुम्हाला आपले व्हिडिओ नक्की आवडतील. तुमच्या जीवनामध्ये आता प्रकाशमय असे वातावरण तयार होत आहे. तूळ राशी, तुमची झोप उडेल. उद्यापासूनच सर्व बदलेल. अगदी शनिदेवाचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. मोठा चमत्कार जो कोणीही रोखू शकणार नाही. नाही म्हणायला तुम्ही कोणत्या ठिकाणी शिकायचं आहे, कोणत्या ठिकाणी हो म्हणायचं आहे, हे तुम्हाला दैवी शक्ती संकेत देत आहे. उद्यापासून सर्व बदलेल. अगदी मोठा चमत्कार घडेल. देवीची आणि शनिदेवाची कृपा तुमच्यावर होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण ऐकल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या नशिबात असा बदल लिहिला आहे जो कोणीही रोखू शकत नाही. हा बदल अचानक येईल, विचार न करता येईल आणि आयुष्याची दिशा बदलून टाकेल. शनिदेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा ते हळूहळू देत नाहीत तर थेट देतात. अन्याय तुमच्यावरचा पूर्णपणे संपून जाईल. अडथळे दूर होतील. कर्माचं तुमच्या फळ मिळणार आहे. शनिदेवाची कृपा एकदा सुरू झाली की कोणीही थांबवू शकत नाही, कारण देवीचा आणि शनिदेवाचा कृपादृष्टी तुमच्यावर होत आहे. ज्या क्षणी तुम्ही म्हणाल आता मी थकलो, त्या क्षणी तुम्हाला देवी आता माझी वेळ आलेली आहे, तेव्हा देवी येऊन तुमचा साक्षात्कार होणार आहे. देवी थांबत नाही आणि जिच्यावरती कृपा करते तिचं नशीब बदलल्याशिवाय राहत नाही. तूळ राशी, आता नाही म्हणायला शिका. कोणत्या ठिकाणी पुन्हा एकदा दुसरं सांगत आहे. भीतीला, जुन्या अपयशांना, स्वतःला कमी लेखण्याला हो कुठे म्हणायचं आहे. दैवी कृपेला, नवीन भाग्याला आणि मोठ्या चमत्काराला. शनिदेवाचा एक उपाय सांगत आहे, तो नक्की आवर्जून करा, कारण शनिदेव आपल्यासाठी कृपादृष्टी दाखवत आहेत, आशीर्वाद देत आहेत. शनिवारी संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. ओम शनैश्चराय नमः 108 वेळा हा जप म्हणा. काळ्या कुत्र्याला किंवा गरजूंना अन्न द्या. 7 शनिवार केल्यास परिणाम दिसू लागतील. देवीचा उपाय ताबडतोब हा पण करून टाका. मंगळवार, शुक्रवार घरात दिवा लावून ओम दुर्गाय नमः हा 21 वेळा मंत्र म्हणा. थोडं गूळ किंवा साखर देवीला अर्पण करा. अचानक मदत, आनंदाची बातमी येऊ शकते. तूळ राशीच्या जीवनात मोठा चमत्कार घडणार आहे. शनिदेवाची विशेष कृपा आणि देवीचा आशीर्वाद तुमचं नशीब बदलून टाकणार आहे. उद्यापासून सर्व बदलेल आणि हा बदल कोणीही रोखू शकत नाही. व्हिडिओ पूर्ण पहा आणि उपाय नक्की करा. हा पार्ट ऐकून काही जण रडतील, काही जण हसतील. तूळ राशी, एक फोन कॉल, एक मेसेज, एक बातमी जी ऐकून तुम्ही म्हणाल देव आहे. कोणती बातमी, कधी येईल, कुणामार्फत येईल, तो पार्ट चुकवू तुम्ही नका. तर तुम्हाला काही अनुभव आले तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.